टेन्शन काय देणार? तुम्ही जे मला देता तेच मी तुम्हाला देणार ना. हा, टेन्शन. पण मला कुठे शोधायचंय? इन वर्टिकल सर्क्युलर. आता मज्जा बघा, मज्जा मज्जा. गीता गीता टेन्शन कशावर येत असतं? त्यामुळे तुला माहित नाही ना. सर पे टेंशन वो अलग है. स्ट्रिंग ना. काल 100 वेळा सांगत होतो की जर हा दगड असेल इथं बांधलेला आणि ही जर दोरी असेल, मी दगड फिरवला, टेन्शन दगडावर येतं का दोरीवर येतं? हे म्हणतात सर्क्युलर मोशनवर टेन्शन येतं, ऑब्जेक्ट वर येतं, कशावर येतं टेन्शन? येतं कशावर? स्ट्रिंग, दोरी. हा, काही लोकांनी ज्यांनी रेडियस म्हटले त्यांचं पण मी मान्य केलं असतं, किंवा त्यांनी दोरीला काय म्हणलेत? रेडियस म्हणलं. पण हे कुठलं उत्तर होतं? टेन्शन ऑन ऑब्जेक्ट. जर तुमच्यावर टेन्शन आलं असं तुम्ही अभ्यास केला नसता का रे? हा, टेन्शन ऑब्जेक्टवर येत नाही. टेन्शन येतं ऑब्जेक्टच्या पॅरेंटवर आणि त्या ऑब्जेक्टच्या मास्टरवर. बरोबर आहे की नाही? जगात 2च माणसं टेन्शन घेतात, मास्टर आणि पालक. विद्यार्थी मात्र. बरोबर आहे की नाही? तिसरी पण एक व्यक्ती आहे बरं का, हिडन आहे ती म्हणजे गव्हर्नमेंट. त्यांना टेन्शन आहे की ह्यांना पास कसं करायचं. मला तर वाटतं आता 30 मार्काचं प्रॅक्टिकल आहे ना, त्या बिचाऱ्यांनी सरळ सरळ 40 मार्काचं प्रॅक्टिकल करावं आणि 40 पैकी तुम्हाला 35, 36, 38 मार्क द्यावेत. टेन्शन नको आहे ना. खुश झालात ना तुम्ही? बरोबर आहे की नाही? काय लावलंय रे हे सगळं? बारदाना करून टाकलाय शिक्षणाचा, सगळा भंगार केली. चला, पास होण्यासाठी ना झगडलं पाहिजे, एवढं टेन्शन असलं पाहिजे. पास होतो का नाही, 1-1, 2-2, 3-3 मार्क सगळं अनालिसिस पाहिजे. ह्याच्यात एवढे पडतील, त्याच्यात एवढे पडतील, असं पास होत तसं पास होत. हल्ली म्हणतो पास ते करतात, आपण जाऊन येऊ फक्त. हा, चला. तर टेन्शन तुमचं थोडं मला येतं बरं का. म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट आणि मी आहे दोरी, असं म्हटलं तरी चालेल. मग सगळ्यांना माहिती आहे टॉप मोस्ट पोझिशनला टेन्शन किती आहे? 0 आहे. बरोबर आहे ना? मग टेन्शन कुठं असेल आता? टॉप पॉइंट सोडून बाकी कुठेही. टॉपचा सोडून कुठेही. मग टॉपला 0 आहे तर बॉटमचा आपण शोधूया. आणि बॉटमचं शोधण्यासाठी एकदम शांत डोक्याने बघा की या ठिकाणी ऑब्जेक्ट मला असा दाखवावा लागेल ना. तर हा तो दगड आहे ना, आणि ही ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला आर म्हणजेच काय दिसते? दोरी. मग याला तुम्ही काय म्हणाल? सेंटर ओरिजिन घेतो. चालेल ना रे? मग आता तुम्ही या ऑब्जेक्ट कडे बघा. थांबा याला सेंटर म्हटलं आणि याला ऑब्जेक्ट म्हणतो. तर या ऑब्जेक्ट कडे बघा. आता तुम्ही मला सांगा की या ऑब्जेक्ट कडे बघितल्यानंतर याची जर फ्री बॉडी डायग्राम काढायची असेल, तिथं जर ऍक्ट होणारे फोर्सेस मला बघायचे असतील, तर तुम्ही मला सांगा की या केसमध्ये या ऑब्जेक्ट वरती कुठले कुठले फोर्सेस पडत असतील असं तुम्हाला वाटतं? ग्रॅव्हिटेशन, म्हणजेच त्याचं वेट त्याला खाली ओढत असेल का? ओके, व्हेरी गुड. हा, आता तुम्ही विचार करा बाळांनो. आता विषय असा आहे की सेंट्रिपिटल फोर्स कुठे आहे? टुवर्ड्स दी सेंटर आहे. बरोबर आहे की नाही? पण प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या अगोदर थोड्या वेळासाठी टेन्शन ड्रॉ करा. बरोबर ना? टेन्शन ऑलवेज कुठं असतं? टुवर्ड्स दी सेंटर. कारण त्या दोरीवर ताण कशाला पडलेला असतो? कशामुळे पडलेला असतो? तर तो ऑब्जेक्ट ओढून धरायचा असतो ना. म्हणजे टेन्शन इकडे आहे, वेट म्हणजेच mg ना रे बाळांनो. तर आता निवांत थोडं डोकं शांत ठेवून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर टेन्शन जास्त असेल वेट पेक्षा, तर हा दगड सेंटरकडे सरकेल ना. अरे साधं सोपं सिद्धांत आहे ना. हा फोर्स जास्त स्ट्रॉंग आहे. ठीक आहे ना. पण एक
आता मी माणसांबद्दल बोलतोय का? आता मला सांगा, ए आणि बी हे दोन कुत्रे आहेत. एला पण दिसला, बीला पण दिसला. काय दिसला माहित आहे तुम्हाला? त्यांचं खाद्य आहे ते. आपल्यासाठी सगळं आहे. आज पवित्र महाशिवरात्री आपण पाळतोय ना, पण त्या वाघाला, सिंहाला, कुत्र्याला त्यांना माहित नाही. त्यांचा विषय चालू आहे. बरोबर आहे की नाही? मग आता एला दिसल्यानंतर एनं तोंडात हा पीस पकडला, बीने पण तोंडात पकडला. आता हा जो पीस आहे याचा मुवमेंट कशावर डिपेंड आहे तुम्हाला सांगा? कुठला कुत्रा स्ट्रॉंग आहे? बरोबर आहे की नाही? मग या कुत्र्याने 100 न्यूटन एवढा फोर्स लावला, या पट्ट्याने 200 न्यूटन एवढा फोर्स लावला, म्हणून हा जो पीस आहे तो पीस ए कडे जाणार का बी कडे जाणार? एवढं कळतं तुम्हाला. तुमचा हाच प्रॉब्लेम आहे. एक गावठी बोलायला तुम्हाला कळतं इथं काय होईल गबसता. अरे जर टी स्ट्रॉंग असेल तर टी कडे जाईल, आणि वेट स्ट्रॉंग असेल तर दोरी तुटून खाली दगड पडेल ना. तुम्ही 100 किलोचा दगड एका सुतळीनं बांधला तर राहील का बाबांनो? एवढं सोपं असतं रे ते. मग आता मला सांगा, आता टेन्शन आणि दगड, बरोबर आहे ना? मग ही दोरी जी आहे, ही दोरी फक्त या ऑब्जेक्टला असं पकडून ठेवायली का गोल पण फिरवायला? मग दोरीला दोन कामं करायची ना. एक वेट बॅलन्स करायचं म्हणजे दोरी तुटू द्यायची नाही, आणि दुसरं काम त्या दगडाला फक्त होल्ड करून ठेवायचंय का रोटेट पण करायचंय? म्हणजे दोरीला काम दोन करावी लागणार. मग दोरीवरचं टेन्शन जेव्हा माणसाला, आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला एकटा फिजिक्सच आहे का? तुम्हाला फिजिक्स पण स्टडी करायचं आहे आणि समजा मॅथ पण स्टडी करायचं आहे, एक उदाहरण घेतलं तर तुम्हाला टेन्शन 2च असेल ना. तुम्हाला फिजिक्स पण बघायचंय, केमिस्ट्री पण बघायचं आणि मॅथ पण बघायचंय, तुम्हाला टेन्शन 3च आहे ना. तुम्हाला मध्ये इंग्लिश पण आणला, तुम्हाला बायो पण आणला, बरोबर आहे की नाही? मग मला हे बोलायचंय की तुम्हाला टेन्शन येण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. एक्झॅक्टली या दोरीला टेन्शन येण्याचे पर्याय किती असणार? 2. एक तर वेट बॅलन्स करून बसायचंय आणि त्या वेटला गोल पण फिरवायचंय. लक्षात आलं का? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर आहे, पण तरी मला बाहेर का दाखवावं लागणार आहे? कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही म्हणाल हे काय असं तसा विषयच नाही. मला हे सांगायचंय परत एकदा, सेंट्रिपिटल ऑलवेज टुवर्ड द सेंटर असतं. बरं मी काय सांगतो ते नीट बघा. इथं डायग्राम हे करत असताना परत मला इथं सेंट्रिपिटल फोर्स घ्यायचंच नव्हतं. थांबा, हा इथपर्यंत तुम्हाला कळालं का? आता बिनकामी तुम्ही कन्फ्युज होऊन की इथं असं ठेवलं तिथं लक्षात सेंट्रिपिटल ऑलवेज टुवर्ड द सेंटर, इथं बाहेर कसं दाखवलं? तसला घोटाळा मला नको. मला फक्त एवढंच सांगा, या दोरीवरती प्रयोग करून बघा, रडा नको. कारण चुकून काहीतरी एखादं असतं रटणार असतं, किती जरी सांगितलं तरी. आणि मागच्या वर्षी बघितलं आहे. ही गाठ म्हणजे काय आहे? दगड. आणि हा रुमाल म्हणजे स्ट्रिंग. आता ह्या दोरीने हा दगड होल्ड करून ठेवलाय. आता दोरीवरती टेन्शन येण्याचं कारण काय असेल? दगड, म्हणजे दगडाचं वजन, दगडाचं वेट म्हणजेच mg. आता हा दगड मोशन मध्ये नाही तर टेन्शन येण्याचं कारण फक्त आणि फक्त दगडाचं वेट आहे ना. पण आता मी याला रोटेट करायलो समजा, तर वेट प्लस लागणारा सेंट्रिपिटल फोर्स. टेन्शनची कारण किती आहेत आता? मग आम्ही हेच बोलत होतो. मग इथं आता हे सगळं मी सोडून देतो बाबांनो, मला तिथं थोड्या वेळासाठी नाही तसं दाखवायचं. मग टेन्शन किती काम करतं? तर वेट बॅलन्स करतंय, बरोबर आहे ना. प्लस ते काय करतंय? तर त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये ठेवत आहे. बरोबर आहे का? पहिला मास्तर आहे की गणितात असं लिहितोय, चालतंय का? अख्ख्या भारतात पण असेल ठेवत आहे, चालतंय का? आता तुम्ही मला सांगा, वेट म्हणजेच mg असेल ना, प्लस सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट ठेवण्यासाठी काय लागत असतो? तर तिथं लागत असतो सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे की नाही? मग काही लोक म्हणतील पण सेंट्रिपिटल तिकडे होतं ना. अरे बाबा ना, कुठला जो गोल फिरवायला सेंट्रिपिटलच लागणार ना. मग तुम्ही म्हणाल आणखी कळलं ना, गेलं सेंट्रिपिटल मध्ये ओढत होतं तेव्हा तेवढाच बॅलन्स करणारा सेंट्रिफ्युगल बाहेर होता ना. मग आता सेंट्रिफ्युगल बॅलन्सच करायला लागलं ना. तसा विचार करा. मग आता तुम्ही मला सांगा, टेन्शन येण्याचं कारण फक्त ऑब्जेक्ट घेतलाय आणि असं होल्ड करून ठेवला असतं तर फक्त वेट असतं, पण ते तर करायचेच आणि गोल पण फिरवायचे. 2 कामं करायची त्याला. मग 2 कामं करायची, वेट पण बॅलन्स करायचं आणि फिरवायचं पण. लक्षात आलं का? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल हे mg
प्लस सेंट्रिपिटल फोर्स कसा होते, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आता तुम्ही मला सांगा की आता या केसमध्ये आम्ही कुठला विचार करतोय, तर बॉटमचा ना, म्हणजेच वेलॉसिटी सुद्धा कुठं पाहिजे, बॉटमला. बरोबर आहे की नाही? मग mgच्या ठिकाणी mg, प्लसच्या ठिकाणी प्लस, एमच्या ठिकाणी एम आणि व्ही च्या ठिकाणी √5 त्याचा डिवायडेड बाय आर. मग mg च्या ठिकाणी mg प्लस प्लस हे 5 कॅन्सल होणार नाही, 5 बरं हा mrg डिवायडेड बाय rr. मग तुमच्या लक्षात आलं mg प्लस 5mg म्हणजेच हे येतं 6mg. याचा अर्थ आता तुम्हाला कळाला असेल की बॉटमला टेन्शन किती असतं, तर तिथं तुमच्या लक्षात आलं असेल टेन्शन ऍट बॉटम किती असतं, 6mg असतं. आता शांत डोक्याने बघायचं, इथं टेन्शन आहे 0, इथं टेन्शन किती आहे 0 आणि इथं सगळ्यात जास्त टेन्शन आहे 6mg. याचा अर्थ हळूहळू 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 दोरीतलं टेन्शन काय व्हायला लागतं, वाढायला 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 लागतं. म्हणजे टेन्शन इथं 0 आणि इथं मॅक्झिमम आहे. आता इथं मॅक्झिमम वरती जाताना मिनिमम टेन्शन, मॅक्झिमम टेन्शन, मिनिमम. मग टेन्शन कुठं मॅक्झिमम होतं, जिथं वेलॉसिटी जास्त आहे तिथं मॅक्झिमम होतं. लक्षात आलं का? मग आता तुम्हाला काही लोक क्रॉस क्वेश्चन विचारतात, इन सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन मध्ये दोरी तुटण्याचे किंवा स्ट्रिंग ब्रेक होण्याचे चान्सेस कुठं असतात, आणि मग तुम्ही सांगू शकता कुठं, बॉटमला असतात. किंवा बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की दोरी तुटण्याचे चान्सेस बॉटमला असतात, तर वाय, हाही प्रश्न असेल. बरोबर आहे ना? बिकॉज ऍट द पॉइंट ऑफ बी और ऍट बॉटम, as we know that there is a tension and that is equal to 6 mg. that means mg म्हणजे त्याचं वेट ना, मग वेट म्हणजे वन टाइप ऑफ फोर्स असतो. मग इथं जो नॉर्मल होल्ड करून ठेवलं, समजा एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगतो, नीट बघा आता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा बाळांनो एक दोरी आहे, नीट बघा, 1 मीटरची दोरी आहे आणि या दोरीनं 1 किलोचा दगड फक्त होल्ड करून ठेवला. पहिली केस, या 1 मीटरच्या दोरीने 1 किलोचा दगड फक्त होल्ड करून ठेवला. तर दोरीमध्ये जे टेन्शन आलं त्याला काय करायचं, वेट बॅलन्स, म्हणजेच mg येणार आहे. मग 1 किलोचा दगड आणि जी घेतलं 9.8 च्या ऐवजी 10 घेतलं तर किती होणार, 10 न्यूटन. म्हणजे दोरीवर ताण किती पडलाय, फक्त 10 न्यूटन. पण तोच ऑब्जेक्ट जर मी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ठेवला, आता तो ऑब्जेक्ट जो आहे ना मला असा रोटेट करायचा, कळलं का? तर त्या केसमध्ये हे 6mg होणार, 6 ला 6 mg, जी किती आलं, mg 10 ला येणार आहे, म्हणजे हे किती होणार, 60 न्यूटन होणार. मग 10 न्यूटन फोर्स कुठं आणि 60 न्यूटन फोर्स कुठं, 6 पटींनी फोर्स काय होतो, वाढतो. मग 6 पटीने वाढल्यानंतर ती दोरी टिकणार नाही, म्हणून दोरी तुटत असते. लक्षात आलं का? मग कधी आम्ही ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट घेऊन फिरवत असतो त्यावेळेस लक्षात येतं की तो ऑब्जेक्ट, ती दोरी तुटली कुठं, खरं तर ती बॉटमला तुटलेली असते. लक्षात आलं का? कारण तिथं टेन्शन सगळ्यात जास्त झालेलं असतं. समजलं की मी काय बोलतो ते? नक्की. मग तुम्ही मला सांगा, इतकं सुंदर हे सगळं आहे समजून घेण्याचं की ऑब्जेक्ट फिरताना स्पीड कुठं जास्त असू शकते, कुठं कमी असू शकते, टेन्शन कुठं कमी असतं, कुठं जास्त असतं, एनर्जी मात्र सगळीकडे सेम, स्पीड मात्र सगळीकडे वेगवेगळी. बघा ह्याच्यामध्ये किती सुंदर कॉन्सेप्ट आहे. वेलॉसिटी सगळीकडे वेगळे आहे, टेन्शन सगळीकडे वेगळं आहे. बरोबर आहे की नाही? पण एनर्जी मात्र सगळीकडे. आणि आता हे लक्षात पण पाठ करायचं काय, कारण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतं, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड, म्हणजे टोटल अमाउंट ऑफ एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे सगळीकडे कशी असली पाहिजे. मग हे तुम्ही 8वीला 9वीला ऊर्जा क्षेत्राचा नियम शिकलेला, ऍज इट इज 12वीला वापरलाय ना. नवीन काय शिकलो आम्ही, काहीच नाही. मला असं वाटतं हे सगळं सोपं साधं समजलंय का? मग वाटलं तर मी टेन्शनचा वेगळा व्हिडिओ अपलोड करतो आणि एनर्जीचा वेगळा व्हिडिओ अपलोड करतो. चालतंय ना? नक्की कळालं? ओके. मग बेसिकली हे तिन्हीच्या तिन्ही काल झालेलं एक लेक्चर, आजचं एनर्जीचं एक लेक्चर आणि मी ब्रेक घेऊन टेन्शनचं घेतलेलं लेक्चर, हे सगळेचे सगळे अंडर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या हेडिंग मध्ये असतील. मग तुम्ही पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 म्हणून अपलोड करतो. चालतंय ना? सोपं आहे की नाही? नक्की कळालंय का?
मग आता तुमच्या लक्षात याच्याशी मॅथमॅटिकल रिलेटेड सुद्धा एवढा स्ट्रॉंग क्वेश्चन होणार नाही. आणि क्वेश्चन आलाच तर कसा येऊ शकतो, साधा सिंपल सांगितलं ना. मग दोरी स्ट्रिंग होण्याचे किंवा स्ट्रिंग तुटण्याचे चान्सेस कुठे आहेत, बॉटमला. कुणी जर कारण विचारलं तर सांगू शकाल ना त्याला. ओके, चला थांबूया वेळानं आपण.